नवरात्री महोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। आज रत्नेश्वरी मंदिरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। चोरी किंवा चोरीसारखे प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून काय दखल काय उपाययोजना आपण राबवणार? दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माता रत्नेश्वरी गडावर नवरात्र महोत्सव साजरा होत आहे। या अनुषंगाने आपण चांगल्या प्रकारे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। त्यामध्ये जवळपास 4 अधिकारी, 40 कर्मचारी, 60 होमगार्ड अशा प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे। आणि पिक पॉकेटिंग असेल, चोरी असेल, रोड रॉबरी असेल, याला आळा घालण्यासाठी आपण झरी खदान ते माता रत्नेश्वरी या ठिकाणच्या दरम्यान 3 रावट्या मारलेल्या आहेत। त्या ठिकाणी 24 तास हा बंदोबस्त उपलब्ध राहणार आहे। आणि 2 गाड्या पेट्रोलिंग ठेवलेली आहे। जानापूर ते माता रत्नेश्वरी गड 1 आणि झरी खदान ते माता रत्नेश्वरी गड अशी 24 तासाची पेट्रोलिंग आहे। त्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये 4 अंमलदार, गाडी आणि प्रत्येक ठिकाणचं रजिस्टर चेकिंग याप्रमाणे आहे। त्यामुळं असा कुठलाही प्रकार होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। तरीही सर्व सजग नागरिकांना मला एक आव्हान करायचं आहे की आपल्याही निदर्शनास काही बेकायदेशीर किंवा अनयुज्युअल जर दिसून आले तर आपण नक्कीच पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी, त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। किती कर्मचारी अधिकारी या ठिकाणी तैनात आणि किती संख्या आहे त्यांची? 4 अधिकारी आहेत, 40 कर्मचारी आहेत आणि 60 गृहरक्षक दलाचे सदस्य आहेत। तसेच काही सिक्युरिटी एजन्सीचे आपण बाहेरनं पण माता रत्नेश्वरी गडाचे जे विश्वस्त आहेत, ट्रस्टी आहेत, त्यांनी पण त्यांची मदत घेतलेली आहे। एक इनफ बंदोबस्त आहे। चोरी आणि लूटमारीचे प्रकार घडू नये यासाठी आपण काय संदेश देणार आहात? भाविकांना काय सांगणार? काय आव्हान असणार? भाविकांना एक अशी आव्हान आहे, गेल्या वर्षी पण असं एक निदर्शनात आलं होतं, जे भाविक एकटे दुकटे असतील, कुठेतरी आडवळणाला बसत असतील तर त्या ठिकाणी त्यांनी बसू नये, फिरू नये, ग्रुपने यावे आणि ग्रुपनं जावे। शक्यतो संध्याकाळचा टायमिंग असेल किंवा सकाळी पहाटेचा टायमिंग असेल, या वेळेमध्ये एकटे दुकटे कोण जाऊ नये, येऊ नये। या दरम्यान आपण ग्रुपने यावे। तसेच आपल्यासोबत जी काही आवश्यक नसेल असे दागिने वगैरे घेऊन येऊ नये। आणि आपले फोन वगैरे असतील तर त्याची पण आपण चोरी जाणार नाही किंवा वरच्या खिशामध्ये ठेवतायत, खरेदी करतायत अशी घटना नाही झाली पाहिजे। कमीत कमी त्याची सिक्युरिटीसाठी आपण ते मोबाईल खालच्या खिशामध्ये ठेवावे आणि ग्रुपने यावे, ग्रुपने जावे, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत आणि अशा घटना घडू नये म्हणून आपण पेट्रोलिंग पण ठेवलेली आहे।